जवळचा रोग्याला निरोगी, निरोग्याला खेळाडू आणि खेळाडूला चॅम्पियन बनवणारे. नमस्कार. प्रकृतीच्या पहिल्या पर्वातल्या तिसऱ्या भागात मी विदुला टोकेकर आपलं स्वागत करते. गेल्या आठवड्यातला भाग ऐकून खूप छान आणि मजेदार अभिप्राय आले बरं का. म्हणजे आपण अकबराच्या मेव्हण्यासारखे आहोत असा कबुली जवाब कुणीतरी दिला. कुणीतरी माझ्या उपासाच्या पाककृती ऐकून माझ्या पाठीत एक धपाटा घातला. पण एकूण तुम्ही सगळ्यांनी मनपूर्वक शेवटपर्यंत तो भाग ऐकला याच्याबद्दल सगळ्यांना खूप धन्यवाद. आता या भागाबद्दलचा तोंडी अभिप्राय तुम्ही अगदी सहज देऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला वाट बघायची आवश्यकता नाही किंवा लेखी कुठे देऊ अभिप्राय असंही शोधत बसण्याची गरज नाही. याच एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करा आणि तुमचा व्हॉइस मेसेज पाठवा. कदाचित तुमचा व्हॉइस मेसेज आम्हाला एखाद्या एपिसोडमध्ये सुद्धा इन्क्लूड करता येईल. तर आजच्या भागाकडे वळूया. आजचा भाग फार महत्त्वाचा आहे. नुकतीच गुरुपौर्णिमा होऊन गेलेली आहे आणि त्यानिमित्ताने आपण यातल्या गुरुपरंपरेचा शोध घेणार आहोत. निसर्गोपचारामध्ये पंचमहाभूतांची संकल्पना आहे, त्याच्यामध्ये वनस्पतींचा वापर पुष्कळ सांगितलेला आहे. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की निसर्गोपचार हा मूळ भारतीय मातीतलाच आहे. पण या शास्त्राची परंपरा काय आहे ते आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण माहीत करून घेऊया. या क्षेत्रातले माझे गुरु आज इथे आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत करताना मला अतिशय आनंद होतो आहे. डॉक्टर आनंद केळकर आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार आनंद सर. नमस्ते. नमस्ते. मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. थोडक्यात ओळख करून देते, ही खूपच थोडक्यात होणार आहे. जसे जसे सर बोलतील त्यातून आपल्याला त्यांची ओळख जास्त होत जाईल. केळकर हेल्थ सोल्युशनचे प्रवर्तक आणि सर्वेसर्वा असं डॉक्टर आनंद केळकर हे त्यांच्याकडे मी नॅचरोपॅथीचा बेसिक कोर्स पहिल्यांदा केला आणि माझ्या पुष्कळ लर्निंग अनलर्निंगला तिथे खरं म्हणजे सुरुवात झाली. सरांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आणि आज ते काय करतात याच्यात काही ताळमेळ नाहीये आणि ते फार चांगले आहे. कारण सर BSc फिजिक्स आहेत, त्याच्यानंतर ते LLB झाले आणि त्याच्यानंतर ते नॅचरोपॅथीकडे वळले आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने. आणि त्यांनी ते अतिशय ॲक्टिव्ह स्पोर्ट्समन आहेत. त्यांनी डिस्ट्रिक्ट लेवलला, स्टेट लेवलला बॅडमिंटन खेळलेले आहेत, युनिव्हर्सिटी लेवलला बॉडी बिल्डिंगचं रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांच्या काय म्हणायचं ते स्पोर्ट्समन न होता कोच झाले. आणि ते का झाले आणि ते निसर्गोपचाराकडे कसे वळले आणि आपल्यापर्यंत ही परंपरा कसे घेऊन आले ते आज आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. आनंद सर, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला पहिल्यांदा अत्यंत मनपूर्वक नमस्कार आणि पुन्हा एकदा स्वागत करते. आणि मला सांगा, तुम्ही माझे या क्षेत्रातले गुरु, तुमचे गुरु कोण? आणि माझ्यासारख्या अनेकांचे तुम्ही खूप गुरु आहात, तर आता तुमच्या गुरूंबद्दल सांगा. धन्यवाद विदुताई, तुम्ही मला या पॉडकास्टमध्ये आता बोलवलं त्याबद्दल मला आनंद होतोय. एक तर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा असलेला हा विषय आहे, आरोग्य हा किंवा स्वास्थ्य हा, तर त्यानिमित्ताने काही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतील याच्याबद्दल मला एक आनंद होतोय. या क्षेत्रातले माझे जे गुरु आहेत ते स्वर्गीय डॉक्टर भाऊसाहेब झौवर. मी 3 लोकांची नावं घेईन. दुसरे डॉक्टर अशोक झौवर, त्यांचे सगळ्यात कनिष्ठ चिरंजीव. आणि तिसरे आत्ताचे गुरु आहेत ते म्हणजे डॉक्टर अरुण शर्मा. एखादा मनुष्य आपल्या आयुष्यात आल्यानंतर आयुष्याला काय कलाटणी मिळू शकते हे जर का तुम्हाला एक उदाहरण म्हणून बघायचं असेल तर मी स्वतःच त्याचं एक उदाहरण म्हणून आपल्या समोर उभा राहू शकतो. कारण माझ्या वयाच्या 17व्या वर्षी मी ज्या स्काउट ग्राउंडवरती जात होतो आणि डॉक्टर झौवर म्हणजे भाऊसाहेब झौवर आणि आमचे अशोक झौवर हे पण त्या संस्थेचे सभासद होते. मी पण त्या संस्थेचा सभासद होतो आणि मला त्यामुळे तिथे माझे पहिले गुरु भेटले आणि तिथे माझी आणि सरांची ओळख झाली. आणि नो डाऊट की तेही स्काउट होते, मीही स्काउट होतो. आमच्यावर एक बेसिक संस्कार आमचे एकसारखे होते आणि त्यामुळे आम्हाला एकमेकांची ट्युनिंग व्हायला अजिबातच वेळ लागला नाही. पण गंमत बघा, मी 17 वर्षाचा होतो तेव्हा आमचे गुरु 70 वर्षाचे होते. म्हणजे आज फ्रँकली सांगायचं तर माझी ओळख म्हणून जर का मी द्यायची म्हटलं तर मी जेव्हा आता डॉक्टर म्हणून किंवा असा समोर प्रोजेक्ट होतो तेव्हा तुमचं क्वालिफिकेशन काय असं म्हटल्यानंतर मी असं म्हणतो की 95 वर्षाचं उत्तम स्वास्थ्य जगण्याचा अनुभव असलेल्या माणसाचा मी शिष्य आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाच्या आयुष्याची जी 2 ऑब्जेक्टिव्ह आहेत की एक तर लॉन्जिव्हिटी, कोणालाही उद्या मरायचं नाहीये, आणि हेल्दी ऍक्टिव्ह लाईफ टिल द लास्ट ब्रीथ ऑफ लाईफ, शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येकाला ऍक्टिव्ह राहायचं. आणि आता तिसरंही एक मी हल्ली एक ऑब्जेक्टिव्ह सांगतो ते म्हणजे पीसफुल डेथ, की प्रत्येकाला मरतानाही शांतपणे मरायचं. ते तिन्ही ऑब्जेक्टिव्ह ज्या माणसांनी अचीव्ह केली त्याच्या लाईफमध्ये, तर अशा माणसाचा मी शिष्य आहे. आणि त्यांनी मला तेच शिकवलं. मी जन्माला आलो तेव्हा काय बॉडी स्पोर्ट्समन म्हणून आणि सुपरमॅन म्हणून जन्माला आलो नाही. मी आयुष्याच्या सामान्य स्वास्थ्याचे काही
त्या निसर्गोपचाराच्या निमित्ताने मी काही नियम समजून घेतले, ते मी माझ्या आयुष्यात अनुभव घेतले, मी आयुष्यात अडॉप्ट केले, त्याचा अनुभव घेतला आणि त्याची फलश्रुती आहे. तू पण माझ्यासारखे नियम समजून घे, तू पण तुझ्या आयुष्यात अडॉप्ट कर. आणि आज खरोखर मी 17 वर्षापासून, आज मी आता 50 मध्ये उलटली माझी सुद्धा, आम्ही तेच करतोय, तेच फॉलो करतोय आणि तोच अनुभव घेतोय. आणि हे जेव्हा माझ्या आयुष्यात मला हे जेव्हा सत्य समजलं, खरं ते ऍब्सोल्यूट ट्रूथ आहे, सत्य समजलं, तर तेव्हा खरोखर असं होतं की एकदा तुम्हाला एखादी गोष्ट समजली की तुम्हाला ती दुसऱ्याला सांगायचं, तर तुम्हाला हा अनुभव असेल की एकदा आपल्याला समजलं की किती लोकांना सांगून किती लोकांना नाही असं होतं. तर जसं आज मी ज्यांना सांगतोय त्यांचा होता, त्यामुळेच तर मी आज तिथे प्रकृतीमध्ये मी आलोय की तुम्हालाही तेच झालं, की तुम्हालाही कळलंय, तुम्हालाही किती सांगू असं होत आहे. तर माझंही तेच झालं. मी तर असं म्हणेन की तुम्ही मला माझ्या शिष्य समजता, मी तुम्हाला माझ्यापेक्षा हुशार समजतो. कारण तुमची ओळख अक्षरशः 10 वर्षाची असेल आणि त्याच्यात सुद्धा आपण काही वेळ एकमेकांना भेटतो. माझ्या गुरूंना मी 25 वर्ष रोज भेटत होतो आणि अशा माणसाकडनं जे काही ज्ञान मला मिळालं, आणि तेव्हा ही सगळी अक्षरशः म्हणजे मी जेव्हा LLB केलं, BSc केलं, पण तेव्हा मला असं एक आतून जाणीव व्हायला लागलं की आपल्याकडे हे आता जे ज्ञान आहे जे आपल्याला सरांकडनं मिळालं, तर त्याची व्हॅल्यू मला इतकी समजायला लागली की आता तेव्हा मी तो डिसिजन घेतला की आता भविष्यात जर का काही केलं तर मी त्या आरोग्याच्या क्षेत्रातच, स्वास्थ्याच्या क्षेत्रातच पुढे मी काहीतरी काम करेन. निसर्गोपचार हा साधारणपणे आजारी पडल्यावर करण्याचा उपचार आहे. तुम्ही तर ऍक्टिव्ह होतात, स्पोर्ट्समन होतात, 17व्या वर्षी तर तुम्ही खेळत होतात, मला वाटतं बॅडमिंटन आणि काही. मग हे सर तुम्हाला निसर्गोपचाराकडे वळले? हा, तर मुद्दा मला तेच म्हणायचं आहे. सरांच्या बाबतीत मी असं एक वाक्य म्हणतो की आमचे सर कोण होते? जवळ सर रोग्याला निरोगी, निरोग्याला खेळाडू आणि खेळाडूला चॅम्पियन बनवणारे होते. आता तुम्ही या 4 स्टेजेस जर का तुम्ही बघितलं, तर प्रत्येक रोग्याला निरोगी म्हणलं तर रोग्याला निरोगी बनवणारी एक वेगळी सिस्टीम आहे. निरोग्याला खेळाडू बनवण्यासाठी वेगळा कोच लागतो आणि नुसताच खेळ खेळून उपयोग नाही, तर खेळाडूला चॅम्पियन बनवण्यासाठी एक स्पेशलायझेशन लागतं. तर आमच्या सरांनी ही संपूर्ण सिस्टीम, हे ज्या 4ही लेवलला एकच माणूस या 4ही लेवलला आम्हाला कामाला येत होता. म्हणजे तुम्हाला आयुष्यात कधी म्हणजे अतिशय विचित्र वेगळा अनुभव आमच्या आयुष्यात आम्हाला होता की आपलं पोट बिघडलं असेल तर कोणाला विचारायचं? सरांना विचारायचं. आपल्याला एखादा गेम मधला एखादी टेक्निक जमत नसेल तर कोणाला विचारायचं? सरांना विचारायचं. आणि आपलं लिफ्ट वाढत नसेल तर कोण? तर ते 3ही-4ही लेवलला आमचे सरच प्रत्येक वेळेस आमच्या समोर यायचे. आणि खरं सांगायचं तर मी म्हटलं तसं की निसर्गोपचार हे स्वास्थ्याचं शास्त्र आहे. आणि आज आपल्याकडे जे काही प्रसूत झालेला जो विचार आहे त्याच्यामध्ये असं सगळ्यांना वाटतं की अ फिट पर्सन इज अ हेल्दी पर्सन आणि स्पोर्ट्समन इज ऑलवेज फिट. तर स्पोर्ट्समन इज ऑलवेज फिट असं नाही आहे. तर हे बरोबर उलट आहे. हा विचार आमच्या सरांनी आम्हाला दिला की ऍक्च्युली अ हेल्दी पर्सन इज ऑलवेज फिट आणि फिट पर्सन कॅन प्ले एनी सॉर्ट ऑफ गेम. त्यामुळे तुम्ही पहिले हेल्दी असाल तरच तुम्ही फिट असता, कारण फिटनेस इज वन ऑफ द पॅरामीटर्स ऑफ हेल्थ. इट्स नॉट अ कम्प्लीट हेल्थ. आणि तेच स्पोर्ट्सच्या बाबतीत सुद्धा आहे की तुम्ही एखादा स्किल डेव्हलप करता आणि एखादा खेळ खेळू शकता, याचा अर्थ तुम्ही 100% फिट असता असं नाही. तर फिटनेसचे पण व्हरायटी ऑफ नॉर्म्स आहेत, तर ते पण तुम्ही सगळे पूर्ण करायला पाहिजेत. तर त्यामुळे हे पहिल्यांदा त्यांनी आम्हाला शिकवलं आणि आज तो विचारच घेऊन मी आज लोकांपुढे जातोय की जर का स्पोर्ट्समन हा जर का फिट असला असता आणि तो फिट असलेला प्रत्येक माणूस हा जर का हेल्दी असला असता तर युवराज सिंग सारख्या माणसाला कॅन्सर झाला नसता. तर त्यामुळे हेल्थ आणि फिटनेस आणि स्पोर्ट या तिन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. पण सरांच्यामुळे आम्हाला समजलं की हेल्दी माणूस, तर तुला जर काही जास्त चांगला स्पोर्ट्समन व्हायचा असेल तर तू जास्त चांगला हेल्दी असण्याची अपेक्षा आहे. आणि नेचर क्युअर इज द सायन्स ऑफ हेल्थ. तर सवर सर हे जगातले कदाचित एकमेव माझ्या दृष्टीने अशी व्यक्ती असतील किंवा नेचर क्युअरिस्ट असतील, निसर्गोपचारक असतील, ज्यांनी निसर्गोपचाराचे नियम आणि सिद्धांत हे खेळामध्ये तिथली एफिशियन्सी वाढवण्यासाठी वापरले. कारण अल्टिमेटली अ बेटर हेल्दी पर्सन विल प्ले अ बेटर स्पोर्ट. हे इतकं वेगळ्या लेवलचं कॉन्सेप्ट त्यांनी इथे उतरवलं आणि ते आम्ही अनुभवलं. आणि त्यामुळे मला जो निसर्गोपचाराचा इंट्रोडक्शन होती तर हे मला माहीतच नव्हतं की हा निसर्गोपचार आहे, हा ताप बरा करण्यासाठी, नंतर कॅन्सर बरा करण्यासाठी किंवा एखादा सायनोसायटिस, आर्थरायटिस, डायबिटीस हे बरं करण्यासाठी वापरतात. आम्हाला एनिमा किंवा वेटपॅक्स किंवा हे हायड्रोथेरपी किंवा यासारखे जे सगळे निसर्गोपचाराचे उपचार होते ते उपचार स्पोर्ट्स एफिशियन्सी वाढवण्यासाठी, म्हणजे उद्या वजन जास्त उचलायचं असेल तर आज मला उपास करायला पाहिजे, उद्या वजन जास्त उचलायचं असेल म्हणजे
बघा की आपल्याकडे एफिशियन्सीचा पॅरामीटर आहे तो आपण बहुतेक ताकदीमधनं लावतो. कारण मला जेव्हा विकनेस येतो तेव्हा आपल्याला कळतं की मला विकनेस आहे म्हणजे माझी एफिशियन्सी कमी आहे, तर मला मी आजारी आहे. तो फिटनेसमध्ये स्पोर्ट्समध्ये वजन उचलणं म्हणजे वेट लिफ्टिंग हा तिथला ऑप्टिमम स्पोर्ट आहे. आणि जर वेट लिफ्टिंगच्या स्पोर्ट्समध्ये जर का आदल्या दिवशी तुम्हाला उपास करून जायचंय असं कोणी सांगितलं तर लोक वेड्यात काढतील की अरे उद्या वजन उचलायचे असेल तर तुला बदामाचा शिरा खाल्ला पाहिजे. पण आम्हाला संपूर्णपणे सरांमुळे हे उरफाट वाटावं असं सगळी सिस्टीम आम्हाला समजली. आणि त्यामुळे तुम्हाला वजन जास्त उचलायचे असेल तर उपास करावा लागतो, तुम्हाला जोरात धावायचं असेल तर उपास. किती विचित्र आहे. पण या गोष्टी आम्हाला त्यांनी शिकवल्या, समजल्या आणि आता त्याचं शास्त्र समजल्यामुळे ह्या किती योग्य आहेत आणि किती परफेक्ट आहेत हे आम्हाला आमच्या अनुभवातनं, म्हणजे परत म्हणलं ना, अनुभव सिद्ध ज्ञान म्हणतो आपण ज्याला, किंवा अनुभव हेच खरं तर ज्ञान. त्यामुळे ते अनुभव सिद्ध झालं आणि मग ऑब्व्हियसली मग ते कोणाला सांगू आणि कोणाला नको. त्यामुळे मग शेवटी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा जिम्नॅशियम सुरुवात केली आणि जिम्नॅशियम काढण्याचा निर्णय घेतला. आणि 2000 साली मी माझी जिम चालू केली. पण तिथे सुद्धा मी हे सगळे जे सिद्धांत निसर्गोपचार ज्या पद्धतीत मला ट्रेनिंग मिळालं होतं तेच ट्रेनिंग मी सरांच्यामुळे आमच्या सगळ्या लोकांना द्यायला लागलो. याच्यामध्ये नो डाऊट त्यांचे जे सगळ्यात कनिष्ठ चिरंजीव आहेत डॉक्टर अशोक झव्वर, त्यांचाही खूप मोठा वाटा आहे. त्यांच्याकडनं पण मी हे ज्ञान घेत गेलो. जसं भाऊसाहेबांकडनं घेतलं तसं त्यांच्याहीकडनं घेतलं. त्यामुळे ते दोघांच्यामुळे जे काही मला म्हणजे थोडक्यात प्रॅक्टिकल मी भाऊसाहेबांकडनं जास्त शिकलो आणि थेअरी डॉक्टर अशोक झव्वरांकडनं म्हणजे त्यांचे कनिष्ठ चिरंजीव त्यांच्याकडनं मी जास्त शिकलो. आणि त्यामुळे हे सगळा एक जी चौकट पूर्ण म्हणतो आपण की थेअरी आणि प्रॅक्टिकल, कारण ह्याचं जे कनेक्शन जे इतकं चांगलं मला लावता आलं त्याच्यामध्ये या दोघांचे इक्वल कॉन्ट्रीब्युशन. त्यांचा परफॉर्मन्स सुधारण्यासाठी निसर्गोपचार वापरता येतो हे एक फारच विशेष आज आपण पाहणार आहोत आणि आपल्याला त्याच्यावरती नंतर एक स्वतंत्र एपिसोड पण करायचा आहे. पण हे मला तुम्ही जसं नेहमी सांगता की हे डॉक्टर भाऊसाहेब झव्वरांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्यापर्यंत आणण्यासाठी. आणि त्यांच्या मागे जर का आपल्याला जायचं असेल तर कुठे पोचा, म्हणजे मुळात निसर्गोपचार हे शास्त्र भारतातलं आहे का, ते भारतात कुणी आणलं, तिथून पुढे ते झव्वर सरांपर्यंत कसं पोचलं, याची पण एक थोडक्यात आम्हाला माहिती सांगा. तर एक पहिल्यांदा मला सगळ्यांचा एक फ्रँकली स्पीकिंग निसर्गोपचार आपण जे म्हणतो ना, तर तो हा शब्द फार आता चावून चोथा झालेला आहे. सॉरी, म्हणजे मी बोलताना कदाचित भाषा तुम्हाला फार वाईट आहे वाटेल. कारण बेसिकली नेचर क्युअर इज अ ड्रगलेस थेरपी, म्हणजे त्याच्यामध्ये औषधोपचार विरहित पद्धती आहे ती. पण त्यामुळे काय झालंय की आपण ज्याला निसर्गोपचार म्हणतो तर तो प्रस्थापित निसर्गोपचाराची परिभाषा ही आजच्या काळामध्ये इतकी बदलली आहे. त्यामुळे एव्हरी ड्रगलेस थेरपी इज नेचर क्युअर असं वाटायला लागलं. त्यामुळे फ्लॉवर रेमेडी म्हणा किंवा ॲक्युपंक्चर म्हणा, ॲक्युप्रेशर म्हणा किंवा या सारख्या या वेगवेगळ्या ज्या ड्रगलेस थेरपी आहेत हे पण लोकांना निसर्गोपचारच वाटतं. आणि त्यामुळे या सगळ्यालाच निसर्गोपचार म्हटलं जातं. आणि त्यामुळे खरोखर निसर्गोपचाराची ही पंचमहाभूतात्मक जी संकल्पना आहे की ज्याला सायन्स ऑफ नॅचरल हायजीन म्हणलं जातं, किंवा जी गांधीजींना अपेक्षित असलेली किंवा त्यांना जी समजलेली जी निसर्गोपचाराची संकल्पना होती, त्याच्यापासून या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे मला असं अजिबात म्हणायचं नाही की फ्लॉवर रेमेडी ही इनइफेक्टिव्ह आहे किंवा याच्या मागे ॲक्युपंक्चर ॲक्युप्रेशर सारख्या सिस्टीममध्ये कुठलंच त्याच्या मागे लॉजिक नाही आहे किंवा त्याच्या मागेचे कुठलंही तत्वज्ञान नाही किंवा त्याची फिलॉसॉफी नाही आहे. तर असं अजिबात नाही आहे. फक्त या प्रत्येकाची वेगळी वेगळी फिलॉसॉफी आहे, त्यांचं वेगळं वेगळं शास्त्र आहे. आणि आज जो निसर्गोपचार म्हणून तुम्ही आणि मी आपण आज जो शिकलोय किंवा त्याच्याकडे निसर्गोपचार म्हणून बघतो, आणि आज गांधीजींनी जे निसर्गोपचाराचे प्रवर्तक होते त्यांना जो अपेक्षित निसर्गोपचार होता तो या सगळ्यांपासून पूर्ण वेगळा आहे. तर हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. आणि याची जर का थोडा आत्मप्रौढीचा दोष पत्करून मी थोडंसं तुम्हाला सांगतो की आज जो आमच्याकडे आम्ही निसर्गोपचार फॉलो करतो दॅट इज द प्युअरेस्ट ऑफ द प्युअर फॉर्म ऑफ निसर्गोपचार. कारण आम्ही निसर्गोपचाराचं जे ओरिजिन म्हणतो आपण ज्याला, त्या ओरिजिन पर्यंत आम्ही जाऊन त्याला चिकटलेलो आहोत. म्हणजे कसं तर साधारण 19व्या शतकाच्या सुरुवातीला लुईस कुने, आता मी खूप जास्त हिस्ट्री सांगत बसत नाही, पण लुईस कुने हा त्याचा निसर्गोपचाराचा पहिला उद्गाता असं म्हटलं जातं. ही इज अ पायनियर ऑफ नेचर क्युअर. फक्त तो स्वतः वकील होता. म्हणजे बघा की ऍक्च्युअली नेचर क्युअर जेव्हा आपण म्हणतो ना, वेन इट्स अ मॅटर ऑफ, वकिली परंपरा पण तुमच्यापर्यंत आलेली असं म्हणा, कदाचित असं असू शकेल. तर याच्यातला मेन मुद्दा तोच आहे. बरोबर आहे. नाही अगदी खरं आहे ते. आणि कारण याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की सारासार विवेकाने बघायला लागतं
जेव्हा आपण समजतो तेव्हा ते सारासार विवेकाने बघायची गोष्ट आहे. एकदा रोग म्हणून तुम्ही या गोष्टीकडे बघायला लागलात की ते जरा टेक्निकॅलिटी देतात. पण स्वास्थ्य म्हणलात की ती कुठलाही मनुष्य त्या विवेकाने बघण्याची, काय चांगलं काय वाईट हे प्रत्येकाला समजतं ना. आणि निसर्गोपचाराची तीच तर फिलॉसॉफी आहे. आणि त्यामुळे हे वकिलाला कदाचित जास्त चांगलं समजतं, चांगलं वाईट दोन्ही बाजूंनी तो बघू शकतो खूप जास्त, कदाचित हेही त्याचं कारण असू शकेल. पण त्याला जेव्हा स्वतःला पक्षाघात झाला की ज्याला आपण पॅरालिसिस म्हणतो, तर तेव्हा त्याही काळामध्ये आजचं प्रस्थापित जे वैद्यकीय शास्त्र होतं ते त्याही वेळेस तेवढंच म्हणजे त्यावेळेस प्रगत होतं किंवा तेच पुढे होतं. आणि इतर सगळ्या ट्रीटमेंट्स होत्या किंवा सिस्टीम्स होत्या या थोड्याशा मागेच होत्या. पण त्याला जेव्हा तो पक्षाघात झाला आणि तो झाल्यानंतर जेव्हा त्याला असं लक्षात आलं की आत्ताच्या वैद्यकीय प्रस्थापित व्यवस्थेकडे त्याच्याकडे कुठलाही उपाय नाहीये, आणि तेव्हा त्यांनी मग अल्टरनेटिव्ह म्हणून या सिस्टीमकडे तो वळला. आणि त्यावेळेस तो ज्याला नेचर क्युअरचा जनक म्हणतात किंवा हायड्रोथेरपीचा जनक म्हणतात, त्या प्रिझनिस्ट, त्याच्याकडे हा गेला, विन्झेन्स प्रिझनिस्ट म्हणून. तर तो सुद्धा जर्मन होता आणि तो गुराखी होता. तर त्यांनी हायड्रोथेरपी शोधून काढली. आता ती पण सगळी एक वेगळी सिस्टीम आहे. ती वाटलं तर आपण वेगळ्या कुठल्या तरी विषयात बोलू. त्याच्याकडे जाऊन ते पक्षाघात जेव्हा पूर्ण बरा झाला तेव्हा मग त्याला क्युरिओसिटी निर्माण झाली, जशी तुम्हालाही क्युरिओसिटी निर्माण झाली की अरे काय आहे, म्हणजे तुमच्या आयुष्यातला प्रसंग तुम्हाला माहिती आहे काय तो. तर त्यामुळे त्याला पण क्युरिओसिटी तयार झाली. त्यामुळे तो पण युरोपमध्ये मग त्या अशा विविध उपचारकांकडे गेला आणि मग त्याच्यात अशा पद्धतीत पॅरलल सिस्टीम मध्ये काम करणारे आम्ही त्याला उपचारक भेटले की जे काही जण फास्टिंग वरती काम करत होते, काही डाएट रिफॉर्म्स वरती काम करत होते, काही एक्झरसाइज म्हणजे कुठलाही शारीरिक व्याधीला व्यायामात्म रिवाईव्ह करायचं, रिकव्हर करायचं. ते वेगवेगळे व्यायाम पद्धती ज्याला आज आपल्या नवीन मॉडर्न मेडिसिन मध्ये सुद्धा त्याला ते हे म्हणतात, एखादा पाय मोडला असेल फिजिओथेरपी म्हणतात. तर ते जसं म्हणतात त्या पद्धतीत त्याही वेळेस या सगळ्या गोष्टी होत्या. तर त्यामुळे त्यांनी याचा सगळ्याचा अभ्यास करून त्याच्यावरती एक पुस्तक लिहिलं आणि त्याला त्यांनी नाव दिलं न्यू सायन्स ऑफ हिलिंग. तर ऍक्च्युली आत्ता जर का तुम्ही डिक्शनरी मिनिंग पण बघितलं तर आपल्याकडे क्युअर आणि हील या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. आपल्याकडे काय होतं की क्युअर ऑफ डिसीज विथ द हेल्प ऑफ मेडिसिन, त्याला क्युअर म्हणतोय आपण, की ज्याच्यामध्ये सिम्टमॅटिक गोष्टी सप्रेस करण्याचीच फक्त सिस्टीम आहे आणि त्याला क्युअर समजलं होतं. पण हील फ्रॉम विदिन, आतून खरोखर रोग पूर्ण बरा करण्याची जी प्रक्रिया असते की जी शरीराची स्वतःची एक कपॅसिटी आहे, कपॅसिटी टू हील, हा पण एक शरीराचं एक फार मोठी गोष्ट आहे. इन्स्टिंक्टिव्हली ती प्रत्येकाला माहिती आहे, असं पण निसर्गोपचाराचं तत्वज्ञान आहे. तर त्यामुळे त्याला त्यांनी हिलिंग नाव दिलं, इट्स अ हिलिंग. आणि त्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्या संकल्पना एकत्र आणल्या, जसं आपण म्हणतो एका छत्रीखाली आणल्या. आणि ते पुस्तक गांधीजी जेव्हा साऊथ आफ्रिकेमध्ये होते आणि साऊथ आफ्रिकेमध्ये त्यांनी जेव्हा आश्रमी जीवन पद्धतीचा अंगीकार करायचं ठरवलं तेव्हा त्यांच्या ते वाचनात आलं. आणि ते वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की जी पंचसूत्री त्यांनी या आश्रमी जीवन पद्धतीत अंगीकारायची ठरवली होती, त्या पंचसूत्रीमध्ये येणारी गोष्ट म्हणजे काय, तर सत्य, अहिंसा, स्वावलंबन, साधेपणा आणि सोपेपणा. ही पंचसूत्री त्यांनी पहिली त्यांच्या आयुष्याचा भाग म्हणून त्यांनी ते अंगीकारली होती. ह्याला अतिशय सुसंगत जाणारं असं हे शास्त्र त्यांना दिसलं. म्हणजे त्यांचं एक फार मोठं वाक्य आहे की जे आज नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी म्हणून त्यांनी जी स्थापन केलेली संस्था आहे, त्यांच्या ज्या मॅडम आहेत डॉक्टर सत्यलक्ष्मी, तर त्या पण एक खूप चांगल्या गांधीयन फिलॉसॉफर आहेत, त्या फॉलोअर आहेत. तर त्यांनी एक खूप सुंदर वाक्य त्यांचं आत्ता घेतलंय. आता ही 150वी जयंती झाली गांधीजींची. यू कांट एक्सपिरियन्स हेल्थ रिलायन्स विदाउट सेल्फ हेल्थ रिलायन्स. यू कांट एक्सपिरियन्स सेल्फ रिलायन्स. म्हणजे सेल्फ रिलायन्स त्यांनी जो आणला आपल्याकडे, त्यामुळे पण त्याच्यात त्यांनी लिहिलं की विदाउट सेल्फ हेल्थ रिलायन्स म्हणजे स्वास्थ्यदृष्ट्या जोपर्यंत तुम्ही पूर्ण स्वयंपूर्ण होत नाही आणि स्वावलंबी होत नाही तोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थाने संपूर्ण सेल्फ रिलायन्स म्हणजे स्वयंपूर्णता ही तुम्ही अनुभवू शकत नाही. की तुम्ही बाकी सगळ्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हाल, पण तुम्हाला उद्या स्वास्थ्यविषयक कुठली तरी जर का समस्या निर्माण झाली तर तेव्हा तुम्हाला डॉक्टर आठवत असेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने पूर्णपणे सेल्फ रिलायंट नाही आहात, तुम्ही स्वयंपूर्ण नाही आहात. तर खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण करणारं शास्त्र त्यांनाही सापडलं. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये सत्य होतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही जेव्हा हिलिंग म्हणतो आपण एखाद्या रोगातनं पूर्ण बरं होणं किंवा तुमची एफिशियन्सी वाढणं, तर ते खरं सत्य, तुम्हाला सत्याचीच अनुभूती येते. मग मागाशी जसं म्हणलं तसं की ते अनुभूती आहे, निसर्गोपचार ही अनुभूती आहे. त्यामुळे ती तुम्हाला अनुभूती येते. अरे आपण जेव्हापासून हे सगळं फॉलो करायला लागलोय आपलं आरोग्य सुधारतं, कारण आरोग्य ही अनुभूती आहे, स्वास्थ्य ही अनुभूती आहे. दुसरा अहिंसा, की त्याच्यामध्ये अहिंसा आहे तर त्यांचं तत्वज्ञान होतं. त्यामुळे त्याच्यामध्ये अहिंसा नाही म्हणजे स्वतःच्या विचारांच्या विरुद्ध पण अहिंसा नाही,
स्वतःच्या शरीराविरुद्ध पण अहिंसा आहे. जेव्हा तुम्ही आजारी पडता आणि तुम्हाला खावंसं वाटत नाही तेव्हा तुम्हाला खायचं नसतं. कारण जेव्हा तुम्हाला खावंसं वाटत नसतं आणि कुठलं तरी औषध घेण्यासाठी तुम्ही जेव्हा कुठलं तरी अन्न ग्रहण करण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो तेव्हा खरं तर तुमच्या विचारांच्या तुमच्या शरीराच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध तुम्ही वागत असतात की मला तर खायची इच्छा नाही, म्हणजे तोंडाला चव नाही आणि मला तर खावं लागतंय कारण का तर मला एक गोळी खायची म्हणून. तर हे म्हणजे स्वतःच्या विरुद्ध सुद्धा अहिंसा आहे, स्वतःच्या शरीराच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध अहिंसा आहे. तर ही पण अहिंसा निसर्गोपचारात नाही. नंतर आहे स्वावलंबन. हा तर सगळ्यात मोठा त्यांचा पाया होता की तुम्ही संपूर्णपणे स्वावलंबी होऊ शकता कारण तुम्ही स्वास्थ्यदृष्ट्या तुम्हाला काय होतंय आणि तुम्हाला ती त्या संपूर्ण जाणीव ही फक्त तुमची तुम्हाला असते. म्हणजे निसर्गोपचारातलं पुढे मी सांगणारच आहे पण शेवटी ते ओगाओगामी येतच की यू आर युअर डॉक्टर. हे निसर्गोपचाराचं तत्वज्ञान. पण यू आर युअर डॉक्टर याचा अर्थ काय तर त्याचं पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे आणि मजेशीर आहे. बिकॉज नो बडी कॅन. कारण दुसरा कोणी तुमचा डॉक्टर होऊ शकत नाही. म्हणजे आजची प्रस्थापित वैद्यकीय व्यवस्था सुद्धा आपल्याला जेव्हा म्हणते की कुठलाच रोग बरा होत नाही, डायबिटीस बरा होत नाही, बीपी बरं होत नाही, तुम्हाला आयुष्यभर औषधं घ्यायची, तर ऍक्च्युली ती व्यवस्था पण निसर्गोपचाराचंच तत्वज्ञान फक्त एका वेगळ्या शब्दात मांडते. म्हणजे कसं की कोणतरी कोणाकडे तरी डायबेटॉलॉजिस्टकडे किंवा कुठल्या तरी डॉक्टरकडे तुम्ही माझे डॉक्टर व्हा आणि मला बरं करा असं जेव्हा जाऊन सांगतो तेव्हा खरं तर तो डॉक्टर त्याला इनडायरेक्टली हे सांगतो की मी तुला बरं करू शकत नाही. फक्त मी तुला बरं करू शकत नाही सांगण्याच्या ऐवजी त्यांची मांडणी त्यांनी डायबेटीस बरा होत नाही अशा पद्धतीत केली. तर डायबेटीस बरा होत नाही असं नाहीये तर मी तुला बरं करू शकत नाही. हे निसर्गोपचारातच खरं तत्वज्ञान. आणि बरं करायचं असेल, बरं व्हायचं असेल तर तूच बरा होऊ शकतोस आणि त्याच्यासाठी तुलाच काहीतरी वेगळा विचार करून वेगळ्या पद्धतीत वागावं लागेल आणि ते तुलाच समजून घ्यावं लागेल. आणि खरं तर ते निसर्गोपचाराच्या तत्वज्ञानाचं की ते तुला समजतं. हे थोडंसं जास्त आहे पण हे खरं त्याचं तत्वज्ञान आहे की यू कम विथ दॅट नॉलेज, वी बॉर्न विथ दॅट नॉलेज. अख्खी संपूर्ण जीवसृष्टी आपल्या आसपासची आपण जर का बघितली तर आमचे अरुण शर्मा ज्यांचं मी नाव घेतलं, के लक्ष्मण शर्मांचे, ते आता म्हणजे ते फादर ऑफ इंडियन नेचर क्युअर म्हणतात, त्यांचे नातू आहेत, ते अमेरिकेमध्ये प्रॅक्टिस करतात. तर ते आमच्याकडे येऊन तेच म्हणतात की तुम्ही का म्हणतात की कोणी निसर्गोपचार फॉलो करत नाही. जगातले 83,99,999 योनी हे निसर्गोपचारच फॉलो करतात. फक्त भारत एक योनी आहे की निसर्गोपचार फॉलो करतात आणि तो निसर्गोपचार फॉलो करत नाही आणि त्यामुळे त्याची 25,000 प्रकारचे रोग तयार करून ठेवलेत. आणि त्याच्यात सुद्धा तुझ्या माझ्यासारखे काही लोक करतायत ना फॉलो म्हणले. तर म्हणणं हे खरं आहे की आपल्याला उगाच वाटतं की कोणी निसर्गोपचार फॉलो करत नाही वगैरे, असं नाहीये. तर मुद्दा असा आहे की त्या गांधीजींनी त्यामुळे त्यातल्या स्वावलंबनात आपण कॉन्सेप्ट उतरून धरला. तोही त्यांना त्या अतिशय अपील झाला, तो भावला. आणि साधेपणा सोपेपणा म्हणजे अतिशय साधं, म्हणजे समजायला ऍक्च्युली नेचर क्युअर मधलं एक वाक्य आहे, इट इज व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड सो व्हेरी डिफिकल्ट टू लिव्ह. कारण समजा आणि दॅट्स इट. अँड दॅट्स वाय नो इट्स टू सिम्पल टू बिलीव्ह बिकॉज इट्स व्हेरी डिफिकल्ट टू बिलीव्ह. कारण इतकं सोपं की जे तुमचं बरंच होणार नाही असं सांगतायत लोक. एवढी हॉस्पिटल काढली, एवढ्या प्रयोगशाळा आहेत, एवढ्या पॅथॉलॉजिकल लॅब्स आहेत, एवढं सगळं चालू आहे, त्याच्यातनं काही बरं होत नाही असं एकीकडे आपल्याला सांगितलं जात आहे. आणि तुम्ही काहीतरी साधे थातूर मातूर 2-4 गोष्टी सांगतात, त्यातनं वाटतं ते रिवाईव्ह होतं असं जर का तुम्हाला सांगायला लागलं कोणी तर खरोखरच हे विश्वास ठेवायला असंभव आहे. आणि ते खरोखर त्यामुळेच लोक, कारण हल्ली काय झालंय, मी म्हणतो की हल्ली जगात लोकांना कॉम्प्लेक्स गोष्ट असेल ना तर ती खरी वाटते. मला समजणारी गोष्ट तुम्ही सोपी करून सांगितलीत ना तर लोकांना खोटी वाटते. मला समजणारी गोष्ट सांगतोय राव, हे खोटं आहे याचा अर्थ, मलाही समजतंय, मला न समजणाऱ्या भाषेत तुम्ही बोला म्हणजे मग मला ते खरं वाटेल, असं थोडंसं झालेलं आहे. आणि त्यामुळे त्यातला साधेपणा आणि सोपेपणा हा गांधीजींना जो भावलेला मुद्दा होता तोच मुद्दा आता निसर्गोपचाराचं शास्त्र समजून घेण्यामध्ये आड येतोय असं मला वाटतं. त्यामुळे गांधीजींनी बेसिकली याचा अंगीकार केला आणि त्यांनी भारतात येताना हे जे पंचमहाभूतात्मक जे शास्त्र आहे त्या पंचमहाभूत आपल्या भारतामध्येही मुबलक प्रमाणात आहेत. आज खरं सांगायचं तर युरोप अमेरिकेमध्ये सुद्धा हे शास्त्र खूप पॉप्युलर झालं. म्हणजे अमेरिकेमध्ये सुद्धा बर्नार्ड मॅकफेडन नावाचा एक निसर्गोपचारक होता, त्यांनी पण अमेरिकेमध्ये ते खूप पॉप्युलर केलं. म्हणजे असं त्याची हिस्ट्रीच आहे की पहिलं ते युरोपमध्ये इव्हॉल्व्ह झालं, युरोपमधनं अमेरिकेत गेलं आणि मग ते जगभरात सगळीकडे पसरलं. तर भारतात आणण्यामध्ये गांधीजींना आम्ही त्यामुळे भारतातले निसर्गोपचाराचे प्रवर्तक म्हणतो की त्यांनी निसर्गोपचाराचा प्रचार आणि प्रसार केला. आणि त्यांचा असा विचार होता की म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या संकल्पना या आपल्या समाजामध्ये कुठल्या प्रसूत व्हायला हव्यात
याचा पण गांधीजींनी विचार केला होता. आणि त्याच्यामध्ये आरोग्याच्या किंवा स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून असलेली संकल्पना ही निसर्गोपचार असावी. कारण ही पंचमहाभूतात्मक हे जे शास्त्र आहे आणि ही जी पंचमहाभूतं आपल्याकडे ॲम्पल प्रचंड प्रमाणात आपल्याकडे अवेलेबल आहे, तर उपलब्ध आहे. ती जर का कशी वापरायची हे जर का प्रत्येक इंडिव्हिज्युअलला समजलं तर आपोआपच संपूर्ण समाज हा स्वास्थ्यपूर्ण स्वयंपूर्ण होईल. आणि आजची जी आरोग्य व्यवस्थेची जी आज आपल्याकडे जी प्रचंड मागणी लोकांना जी वाटते आणि त्याच्यावरती प्रचंड पैसा खर्च होतोय, त्याच्यामुळे जी आज प्रेशर्स आहेत, आज तुम्ही बघा, म्हणजे मला असं वाटतं की निसर्गोपचार ही गोष्ट अशी आहे की तुमच्या आयुष्यामध्ये आनंद आणि समाधान देणाऱ्या अनेक गोष्टी असू शकतात. एक श्रीखंडाची वाटी पण तुम्हाला आनंद आणि समाधान देते, पण ती आत्मविश्वास देते का? तर ती आत्मविश्वास नाही देत. सुस्ती देते. हा तेच म्हणतोय. आनंद आणि समाधान देणाऱ्या अनेक गोष्टी, पण निसर्गोपचार शास्त्राचा अंगीकार जर का आपण करतो तर ते आनंदही देतं, समाधानही देतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला आत्मविश्वास देतं. आणि तो जो आत्मविश्वासाचा भाग आहे हा गांधीजींना खूप भावला होता. आणि त्यामुळे त्यांनी भारतामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथीची, म्हणजे जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळणार हे जेव्हा साधारण लक्षात आलं होतं, तर 1946 साली त्यांनी पुण्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथीची स्थापना केली. आणि त्या इन्स्टिट्यूटची, म्हणजे त्या संस्थेचं कामच निसर्गोपचाराचा प्रचार आणि प्रसार समाजामध्ये करणं हे होतं. आणि त्यांना भविष्यात पहिला त्यांनी निसर्गोपचाराचा आश्रम पण उरळी कांचनला काढला, की जो आज खूप जगामध्ये सगळीकडे पॉप्युलर आहे आणि पुण्यातल्या पण बऱ्याच लोकांना माहिती असतं. आणि असं आज जसं हॉस्पिटलचं जाळं आपल्याला भारतामध्ये दिसतंय, तसं निसर्गोपचाराच्या या आश्रमांचं जाळं या भारतात तयार व्हावं आणि तिथे सर्वसामान्य नागरिकांना निसर्गोपचारांनी आपल्या स्वतःचं स्वास्थ्य आपलं आपण कसं सांभाळायचं असतं याचं तिथे ज्ञान मिळावं, की ज्या लाईनवरती आज आम्ही काम करतोय. तर अशी त्यांची ती संकल्पना होती. आणि त्यामुळे मला गांधीजींचं मोठेपण हे फार वाटतं की आज भारत स्वतंत्र झाल्यानंतर पण काय करायला हवं, आपला समाज कसा पुढे जायला हवा, त्याच्यामध्ये कशा प्रकारच्या संकल्पना असाव्या याचाही त्यांनी विचार केला. आणि संस्थात्मक त्याची बांधणी पण केली. म्हणजे ह्याचं मला भयंकर त्यांच्या बाबतीत मला ते कौतुक वाटतं. पण बहुतेक बऱ्याचशा त्यांच्या संकल्पना या भोंदूपणा आणि फालतूपणा म्हणून ज्या कचऱ्यात टाकल्या गेल्या तशी ही पण टाकली गेली. पण जसं आज गांधीजींनी याचा अभ्यास केला तसाच भारतातल्या पण अनेक लोकांनी त्या न्यू सायन्स ऑफ हिलिंगचा अभ्यास केला होता. आणि त्याच्यातले पुदुकोट्टाईचे, साऊथमध्ये तामिळनाडूमध्ये पुदुकोट्टाई नावाचा एक छोटा जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये के लक्ष्मण शर्मा, आचार्य के लक्ष्मण शर्मा, त्यांना आचार्य म्हणायचं कारणच ते आहे की त्यांचा वेद उपनिषदांवरती पण खूप प्रभुत्व होतं, आयुर्वेदावर त्यांचा अभ्यास होता आणि ते रमण महर्षींचे शिष्य होते. तर त्यांनी सुद्धा याचा अभ्यास केला होता. त्यांच्या स्वतःचा स्किन डिसीज त्यांनी मग या न्यू सायन्स ऑफ हिलिंगचा अभ्यास करून त्यांनी स्वतःवरती काही प्रयोग केले. त्यातनं त्यांना त्याची जी काय अनुभूती आली आणि त्यातले जे सिद्धांत त्यांनी जे समजून घेतले, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की न्यू सायन्स ऑफ हिलिंग मधले जे सिद्धांत आहेत ते आणि आपल्या भारतीय जे आपलं अध्यात्मशास्त्र आहे ते या दोन्हीतले सिद्धांत हे एकमेकाशी अतिशय सुसंगत जाणार आहेत. आणि मग जसं आपण म्हणतात की ऑल द पीपल ऑन राईट लाईन्स थिंक अलाइक बिकॉज ट्रूथ इज वन. कारण ते जर का सत्य असेल आणि ते खऱ्या अर्थाने जर का तुम्हाला समजलेलं असेल तर प्रत्येकाला ते तशाच पद्धतीत दिसतं. त्यामुळे युरोपमधल्या लोकांना कदाचित वेद उपनिषद माहिती नव्हती. वेद उपनिषदातल्या लोकांना न्यू सायन्स ऑफ हिलिंग किंवा ते नॅचरल वेज ऑफ हिलिंग हे त्यांना माहिती नव्हते कदाचित. पण त्या दोन्हीचा अभ्यास शर्मांनी केल्यामुळे त्यांना अचानक ते लक्षात आलं आणि मग त्यांना जी काही उपरती झाली तर त्यांच्या आयुष्यातलं फार मोठं काम त्यांनी जे केलं त्याच्यामधलं त्यांनी स्वाधीन स्वास्थ्य महाविद्या म्हणून 1500 संस्कृत श्लोकांचा त्यांनी ग्रंथ लिहिला. आणि त्याच्यामध्ये बघा काय सुंदर नाव आहे, स्वाधीन स्वास्थ्य महाविद्या, की स्वास्थ्य हे खरं तर तुझ्या स्वाधीन आहे आणि ती महाविद्या आहे. आणि हे एकदा तुझं तू समजून घे की तू त्यातनं यू विल बी इव्हॉल्व्ड, यू आर कम्प्लिटली इव्हॉल्व्ड पर्सन. आणि ते कसं आहे तर त्याच्यातला जो अद्वैत सिद्धांताचा भाग आहे, तर आपल्याकडे नेचर क्युअरमध्ये पण युनिटी ऑफ डिसीज, युनिटी ऑफ ट्रीटमेंट असा एक जो त्यातला तत्वज्ञानाचा भाग आहे की सगळे रोग एक आहेत आणि त्याची कारणं एक आहे आणि त्याच्यावर त्यामुळे ट्रीटमेंटही एक आहे. हा जो युनिटीचा आस्पेक्ट जो निसर्गोपचारातला आहे तो आपल्याकडच्या अद्वैत सिद्धांताला किती सुसंगत जातो. तर अद्वैत म्हणून त्याच्यामध्ये खूप मोठा चॅप्टर आहे त्या स्वाधीन स्वास्थ्य महाविद्यामध्ये. तर असं त्यांनी ते लिहिलं. त्यांची 3-4 मुलं या निसर्गोपचारामध्येच इन्व्हॉल्ड होती. त्यामुळे त्यांचं शर्मा सॅनिटोरियम म्हणून त्यांचं तिथे होतं आणि त्यांनी त्यावेळेस त्याचं ते प्रॅक्टिकल नेचर क्युअर म्हणून त्यांनी एक त्यावेळेस ते मॅगझिन पण चालवायचे. एक प्रॅक्टिकल नेचर क्युअर म्हणून त्यांचं सुंदर एक असं 1001 पानांचं पुस्तक आहे. तर अशी ही दोन त्यांची फार मोठी कॉन्ट्रीब्युशन्स आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यात मग
जसे आम्ही कोर्सेस घेतो, जो कोर्स तुम्ही आमच्याकडे केला तसेच त्या शर्मांचे पण कोर्सेस चालायचे. तर पुण्यामध्ये 1949 साली या इथे जी वसंत व्याख्यानमाला चालते त्या वसंत व्याख्यानमालेमध्ये के लक्ष्मण शर्मा, की ज्यांना फादर ऑफ इंडियन नेचर क्युअर समजलं जातं, त्यांचा मुलगा कामेश्वर शर्मा यांचं इथे लेक्चर झालं. त्यांचं लेक्चर झालं, व त्यांचा एक कोर्स इथे जीडी शर्मा म्हणून इथे व्यापारी मित्र म्हणून एक मासिक चालवायचे, त्यांनी इथे कंडक्ट केला. मी आता खूप जास्त बोलत बसत नाही, खूप सांगण्यासारख्या हिस्ट्री जॉग्राफीच्या अनेक त्याच्यात संदर्भ आहेत. पण तो कोर्स मग आमच्या डॉक्टर भाऊसाहेब झव्वारांनी केला आणि त्या 1 महिन्याच्या कोर्सच्या जीवावरती त्यांच्या 4 पिढ्या आणि आमच्यासारख्या अनेक शिष्यगण हे त्या निसर्गोपचाराचा आधार घेऊन उत्तम स्वास्थ्यदृष्ट्या स्वयंपूर्ण आणि अतिशय आत्मविश्वासपूर्वक आम्ही आयुष्य जगतोय. आणि याच्यात कॉन्ट्रीब्युशनचा मुद्दा म्हणला तर के लक्ष्मण शर्मांचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे व्हायटल इकॉनॉमी, प्रिन्सिपल ऑफ व्हायटल इकॉनॉमी हे जे आहे, तर त्याच्यामध्ये आपल्या शरीराची जी एनर्जी आहे तर ती एनर्जी अतिशय काटकसरीने कशी वापरायची असते आणि त्याच्यासाठी तुमची एक सिस्टीम म्हणजे तुमची लाईफस्टाईल किंवा तुमचा एक जीवनचर्या ही कशी असायला पाहिजे आणि ती कशी त्याच्याशी रिलेट करता येते आणि तुमचं स्वास्थ्य सतत उत्तम कसं तुम्हाला राखता येतं, या दृष्टिकोनाचा फार मोठा त्यांचा तो कॉन्सेप्ट आहे. आणि तो त्यांच्या सगळ्या ट्रीटमेंटच्या मेथोडॉलॉजीमध्ये आम्ही पण तो वापरतो, की युटिलायझेशन म्हणजे व्हायटॅलिटीचं इकॉनॉमायझेशन ऑफ व्हायटॅलिटी. इकॉनॉमायझेशन ऑफ व्हायटॅलिटी. तर हा कॉन्सेप्ट कुठल्याच इतर ट्रीटमेंट्समध्ये नाही आणि तो या निसर्गोपचार शर्मांमुळे आहे. म्हणजे शर्मा म्हणजे आम्ही त्याला शर्मा स्कूल म्हणतो. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं तसं की म्हणून मी गंमतपणे त्यांच्याकडनं तो कामेश्वर शर्मा आणि झव्वर, तर या प्रत्येकाने म्हणजे झव्वर सरांनी त्याच्यामध्ये फिजिकल फिटनेसचं कॉन्ट्रीब्युशन केलं की एफिशियन्सी ऑफ द बॉडी ही तुम्ही जितकी जास्त चांगली ठेवाल तेवढी बॉडीची रिस्पॉन्स तुमच्या प्रत्येक ट्रीटमेंटला आणि तुम्ही चांगल्या केलेल्या एखाद्या उपचाराला जास्त चांगले यायला लागतात. त्यामुळे या सगळ्या ट्रीटमेंटचा एक खूप खूप मोठा मूळ आधार की जो कदाचित व्यायाम नव्हता किंवा व्यायाम हा फक्त योग आणि प्राणायामापुरताच मर्यादित होता निसर्गोपचारामध्ये. तर आमच्या सरांनी फिजिकल फिटनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी खूप चांगला त्याच्यामध्ये ऍडिशन केली. आणि त्याच्यात अशोक सर ज्यामध्ये पुढचे त्यांचे जे चिरंजीव होते त्यांनी डिटॉक्सिफिकेशन की टॉक्सिसिटी ऑफ द बॉडी ही खाली ठेवायची असेल तर त्याच्यामध्ये एनिमा सारखी जी ट्रीटमेंट आहे की जी संपूर्ण चिकित्सा आपण ज्याला म्हणतो तर त्याचा खूप वापर वेगवेगळ्या पद्धतीत कसं करता येऊ शकतो याचा त्यांनी खूप चांगला अभ्यास केला आणि त्यांचं ते एक कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो की न्यू सायन्स ऑफ हिलिंग म्हणजे नेचर क्युअर ऑफ लुई कुने वाया झव्वर आणि फ्रॉम केळकर किंवा वाया के लक्ष्मण शर्मा थ्रू झव्वर आणि फ्रॉम केळकर असं जर काय आपण एक त्याची संगती लावली तर त्याचं एक प्रत्येकाचा एक इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन करून त्या सगळ्याचा कलेक्टिव्ह म्हणजे एक एक गोष्ट जशी त्याच्यात ऍड होत गेली आहे त्या सगळ्याचं कलेक्शन होऊन आज त्याचा फायदा जो या पुढच्या लोकांना आम्ही देतोय. तर त्यामुळे आमच्याकडे कदाचित तुम्हाला परत मी म्हणलं मगाशी तसा आत्मपरोडीचा थोडासा दोष पत्करून मी असं म्हणतो की आमच्याकडे 100 पैकी 100% सक्सेस रेट आहे. म्हणजे जे प्रॉब्लेम्स घेऊन लोक येतात शारीरिक व्याधी किंवा घेऊन येतात आणि जी त्यांची अपेक्षा असते की यातनं बाहेर पडायचं आहे तर मला इतपत तरी यातनं मला रिलीफ मिळालं पाहिजे तर 100 पैकी 100 म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे त्यांची अपेक्षा नसते त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे कसं आहे की हेल्थला फक्त एक डायमेन्शन नाही की फक्त म्हणजे शुगर म्हणजे आमच्याकडे येतात लोक मला वजन कमी करायचं आणि त्यांना डायबिटीस पण असतो पण त्यांचा एक डायबेटॉलॉजिस्ट वेगळा असतो त्यांची जी ट्रीटमेंट चालू असते पण त्यांनी सांगितलेलं असतं तुम्ही वजन कमी करा. तर आम्ही म्हणतो बाबा आमच्यावर एकावर एक फ्री आहे. वजनाबरोबर तुमचं डायबिटीस पण जाणार त्याला आम्ही काही करू शकत नाही कारण हेल्थ ही फक्त युनिडायमेन्शनल गोष्ट नाही ती मल्टी डायमेन्शनल आहे त्यामुळे ती सगळ्या बाजूनीच उठत असते. तर त्यामुळे तो त्यातला एक फार महत्वाचा भाग आहे. आणि तुमच्याकडे येणारे म्हणजे तुमच्या आणखीन एक वैशिष्ट्य मला असं जाणवतं की तुम्ही आलेल्या माणसाचा आजार बरा करणं एवढ्यावरती न थांबता त्याला हे सगळे डोस पाजूनच पाठवता. ही जीवनशैली काय आहे निसर्गोपचार काय आहे हे सगळे डोस पाजूनच पाठवता आणि याची पूर्ण खात्री करता की हा माणूस परत आजारातून बरा होण्यासाठी तुमच्याकडे येणार नाही. सो हे फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे की आम्हाला एकदा भेटा म्हणतो ना परत येऊ नका आम्हाला सुद्धा भेटू नका म्हणतो आम्ही. नाही याच्यातला जो सुरुवातीचा जो कॉन्सेप्ट सांगितला की रोग्याला निरोग्याला खेळाडू आणि खेळाडूला चॅम्पियन तर त्यातला जो तो भाग आहे ना तो थोडासा मी आमच्याकडे आणलेला आहे की मी सुद्धा म्हणतो की एखाद्याची शुगर नॉर्मल होते पण त्यांना मी तेच सांगतो की आमच्याकडे ज्या
व्यायामाच्या वेगवेगळ्या लेवल्स मी ज्या तयार केल्या आहेत, तर त्यातली 5वी किंवा 6वी लेवल जी आहे, तर प्रत्येकाला मी ते सांगतो, जोपर्यंत तुम्ही फिजिकल फिटनेसमध्ये ती लेवल जोपर्यंत अचीव्ह करत नाही तोपर्यंत तुम्ही पूर्ण बरं झाला असं गृहीत धरू नका. आणि त्यामुळेच आज तुमच्यासारखी व्यक्ती सुद्धा आज नुसतं माझं पोट बरं झालं, माझा गुडघा बरा झाला याच्यावर न थांबता आज 10-10 किलोमीटर रनिंग करण्याची पण स्वतःमधनं अपेक्षा ठेवते आणि ती पण परफॉर्मन्सच्या लेवलला करण्याचा प्रयत्न करते ना, असे ऑब्जेक्टिव्ह लाईफमध्ये ठेवते. हा त्याचा सक्सेस आहे. म्हणजे काय की ह्या जवळ सरांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे आपण आता असा विचार करून आपण हा विचार ऍक्च्युली आपल्या आयुष्यामध्ये उतरवला की माझा गुडघा दुखत होता किंवा माझा डायबेटीस होता, पण आज मात्र मी मॅरेथॉन पळतोय. कारण डायबेटिक माणूस कधी डोक्यात मॅरेथॉन पळण्याचा विचार करणार नाही, पण आज स्वास्थ्याचा विचार एकदा आपल्या डोक्यात उतरल्यानंतर ते कुठल्या लेवलला स्वतःला घेऊन जाऊ शकतं हे एकदा आपल्याला समजलं की म्हणजे आज आमच्याकडे डायबेटीस झालेल्या लोकांनी हजार पुशअप्स मारलेत, 500-500 बैठका मारल्यात. पुढे जाऊन परफॉर्मन्स म्हणजे आता डायबेटीस हा विषयच संपला. हा संपूर्ण फिजिकल फिटनेस आणि त्यातला तो परफॉर्मन्सचा विषय तोच. कारण अल्टिमेटली एव्हरीथिंग इज अ परफॉर्मन्स. रिकव्हरिंग फ्रॉम डिसीज इज ऑल्सो वन ऑफ द बॉडीली परफॉर्मन्स. ॲट द सेम टाइम डुईंग 50 स्क्वॅट्स 500 स्क्वॅट्स इज ऑल्सो अ परफॉर्मन्स. त्यामुळे परफॉर्मन्सचा विषय खरा दोन्ही लेवलला आहेच आहे. तो बॉडीच करत असते, फक्त आपण त्याला बाहेरनं मदत करून ते शरीराला जे उठवायचं असतं ते फक्त आपण करत नाही. ते फक्त आपण आपल्याला तो एकदा कॉन्सेप्ट कळला की तो माणूस आपोआप तयार होतो. ज्या अपेक्षा वरकरणी अवास्तव वाटतात त्या अपेक्षा आपलं शरीर सहजपणे पूर्ण करू शकतं याचा आत्मविश्वास तुम्ही लोकांना देता. अगदी. कारण याच्यात काय होतं की फिजिकल फिटनेस म्हणजे एकच लॉजिक आहे त्यातलं की कुठलाही रोग हा एका इंद्रियाला झालेला नसतो, तर ते विकनिंग ऑफ बॉडी झालेलं असतं, विकनिंग ऑफ दॅट एफिशियन्सी झालेलं असतं. म्हणजे लोअरिंग ऑफ एफिशियन्सी आणि विकनिंग ऑफ बॉडी इज द सेम. त्यामुळे फिजिकल फिटनेस एक्झरसाइज आहे, त्यामुळे आमची प्रायमरी ट्रीटमेंट आहे. त्यामुळे लोक आल्यानंतर आम्ही त्यांचा व्यायाम चालू केला की म्हणतात की हे काय तुम्ही आम्हाला काय औषध दिलं नाही, तुम्ही आम्हाला काहीच केलं नाही. अहो म्हणजे व्यायामातच पहिली गोळी चालू केली तुमची की तुम्ही घेतच नव्हतात कधी. तिथं तेच पहिलं औषध आहे तुमचं. बाकीच्या खाण्यापिण्याच्या गोष्टी आपण नंतर बघू, पहिलं तुम्ही हे चालू करा. आणि त्यामुळे फिजिकल फिटनेसचा कॉन्सेप्ट एकदा असा डोक्यात बसला, कारण एफिशियन्सी ऑफ द बॉडी आणि एफिशियन्सी ऑफ द ऑर्गन इज वन अँड द सेम. त्यामुळे जशी बॉडीची एफिशियन्सी वाढते तशी प्रत्येक इंडिव्हिज्युअल ऑर्गनची एफिशियन्सी वाढते आणि तेच दॅट स्टार्ट रिफ्लेक्टिंग इन टू देअर डायबेटिक कंडिशन. शुगर लेवल आपोआप कमी व्हायला लागते, आपल्याला काहीच करावं लागत नाही. हा एक खूप मोठा विषय, इतिहासाचा एक मोठा पट सरांनी आज आपल्या समोर उलगडलेला आहे. वेळाच्या खूप मर्यादा आहेत आणि त्यांना तो अक्षरशः काय म्हणायचं त्या परंपरेचा फक्त धावता आढावाच घ्यावा लागलेला आहे याची मला जाणीव आहे. हा थोडासा त्यांच्यावरती अन्यायच आहे, पण इतक्या सगळ्या काय म्हणायचं अगदी धावता आढावा घेताना सुद्धा त्यांनी अतिशय महत्वाच्या गोष्टी आपल्याला सांगितल्या की निसर्गोपचार हा फक्त किंवा हे आता आपण न्यू सायन्स ऑफ हिलिंग असा त्याला म्हणूया, स्वाधीन स्वास्थ्य हे फक्त आजारातून बरं होण्यासाठीच नाही तर आपल्या शरीरावर विश्वास ठेवण्याबद्दल आहे, त्याच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याबद्दल आहे. आणि या एक म्हणजे मी सरांना पाहिलंय की कुठल्याही त्यांच्या त्या काय म्हणायचं त्यांच्या त्या एकदा समूहात गेल्यानंतर एक कुणीही म्हणजे साधं एक दिवस उपास करण्यासाठी एखादा मनुष्य घाबरत असेल, एनिमा घेण्याबद्दल एक मनात घृणा असेल किंवा त्यातलं काही किंवा दुसऱ्या टोकाला एखादी मुलगी म्हणत असेल की नाही मी 1 महिनाभर उपास करून बघते मला काय होतंय ते, किंवा काहीतरी आणखीन कोणीतरी आचार शक्तीचे प्रयोग करून सरांच्याकडे येत असेल की आता मला याच्यातून बाहेर काढा. प्रत्येक वेळेस सर अतिशय आत्मविश्वासाने मग त्या व्यक्तीला आत्मविश्वास देणं आणि तू काहीही कर हे तुला शक्य आहे हा आत्मविश्वास सरांना अनेकांना देताना मी पाहिलं आहे. आणि हीच परंपरा पुढे त्यांच्या केळकर हेल्थ सोल्युशन मधले त्यांचे इतर सहकारी सुद्धा असेच पुढे चालू ठेवतील याबद्दल मला अजिबात शंका नाही. सर मला तुम्ही एक शेवटचा प्रश्न विचारून आपण याचा समारोप करूया. शेवटी आपण असं म्हणतो की व्यक्ती आणि विचार ह्याच्यामध्ये थोडा फरक आपण जर का केला तर ग्रंथ हेच गुरु किंवा विचार हेच खरे गुरु असं आपण म्हणतो. तर हे नॅचरल सायन्स ऑफ न्यू सायन्स ऑफ हिलिंग आहे किंवा ही जी काही जीवन पद्धती आहे ही जर जगायची असेल तर एखाद्या माणसाने कुठला एक विचार असा आहे की जो गुरुस्थानी मानावा. तर थोडंसं मी जसं के लक्ष्मण शर्मा आणि रमण महर्षी यांचं जसं मी एक तुम्हाला कनेक्ट सांगितला तसं जसं मी आता इथे विचार करायला लागलो आणि ऑब्व्हियसली मी स्वतः स्पोर्ट्समधनं या विषयाकडे आलो आणि माझे पण गुरु पहिले स्पोर्ट्समधलेच होते. तर तसं जर का नेचर क्युअरमध्ये म्हणजे इट्स अ ट्रीटमेंट टू द बॉडी, ट्रेनिंग टू द माइंड
आणि पार्ट टूवर स्पिरिच्युअलिटी. म्हणजे हे शरीराला उपचार आहेत, पण हे शरीरावर उपचार चालू असताना मनाला प्रशिक्षण आहे. आणि ते तुमच्यातला जे आध्यात्मिकता आहे तुमच्यातली ती जागवणारं शास्त्र आहे. थँक्यू डॉक्टर, आज इथे आल्याबद्दल. आज डॉक्टरांनी बोलता बोलता अनेक विषयांना स्पर्श केला, अनेक विचार मांडले. सरांनी आज नैसर्गिक रोगपरिहाराचं मर्मच सांगून टाकलं आहे. डॉक्टर आनंद केळकरांची वेबसाईट आणि त्यांचं फेसबुक पेज यांची लिंक एपिसोड डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. खूप जण त्यांच्या प्रतिक्रिया फोन करून, मेसेज करून थेट कळवतात, त्यामुळे खूप छान वाटतं. तुमच्या प्रतिक्रिया, सूचना, प्रश्न, मतं, अनुभव जरूर कळवत राहा. पाकक्रिया सुचवत राहा. आता प्रकृतीपर्यंत पोहोचणं आणखी सोपं झालंय. दिलेल्या लिंकवर तुम्ही चक्क नुसतं बोलून म्हणजेच व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करून माझ्यापर्यंत अभिप्राय पोहोचवू शकता. तुमचं नाव आणि गाव आधी सांगा आणि मग तुमची प्रतिक्रिया, सूचना, मत, प्रश्न, अनुभव सांगा. मी येतेच आहे पुढच्या शुक्रवारी आणखी एका जिव्हाळ्याच्या विषयावर एक एपिसोड, पाककृती वगैरे वगैरे घेऊ. तोवर फळं खा, भाज्या खा, व्यायाम करा, विश्रांती घ्या, मस्त राहा. भेटूच प्रकृतीमध्ये पुढच्या शुक्रवारी.